चला सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। लोकसभा निवडणूक निकालानंतर बीड जिल्हा यानं त्या कारणानं चर्चेत आहे। आता पुन्हा एकदा बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली। परळीतील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराची घटना घडली। परळी शहरामध्ये रात्री झालेल्या गोळीबारात एक जण जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले। परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला। या गोळीबारामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू अंधळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नंदागौळ इथले ज्ञानबा मारुती गीते आणि महादेव गीते हे दोघेही गोळीबारात जखमी झाले। या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मी 302, 307 आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे 5 आरोपींविरुद्ध। 4 आरोपींचा आमचा शोध चालू आहे। या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे। परळी पोलीस ठाण्याबाहेर मृतांच्या नातेवाईकांनी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं। रविवारी रात्री भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आणि या ऐतिहासिक विजयाचं राज्यासह देशभरात जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं। मात्र सगळीकडे जल्लोष सुरू असताना नाशिकमध्ये मात्र मोठा राडा झालाय। विश्वचषक सामना संपल्यानंतर नाशिक रोड परिसरात आनंद व्यक्त करताना 2 गटात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली। विदगाव परिसरातील मथुरा चौक इथे विश्वचषक सामना संपल्यानंतर आनंद व्यक्त करताना देवळाली गाव आणि विदगाव इथल्या 2 गटांमध्ये तुफान राडा झाला। यात गोळीबार आणि कोयत्यांचा वापर करण्यात आला। यात एक गटाकडून युवकावर गोळीबार केल्यानं एकाच्या मांडीला गोळी लागली, तर राड्यात झालेल्या मारहाणीत 4 जण गंभीर जखमी झाले। गोळीबार आणि हल्ल्याप्रकरणी 2 आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे। अशीच एक घटना नांदेडमध्येही घडली असून श्रीनगर भागात काही विद्यार्थ्यांना घरात घुसून टोळक्यानं मारहाण केली। भारतानं मॅच जिंकल्यानंतर इमारतीच्या गच्चीवर विद्यार्थी जल्लोष करत होते, तेव्हा गोंधळ का करता म्हणून 20 ते 25 युवक इमारतीत घुसले। त्यांनी दरवाजाची तोडफोड केली, काही विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली। ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 90 T20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं। मात्र या विजयासह T20 क्रिकेटमध्ये एका युगाचा अस्त झाला। रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजानं T20 क्रिकेटला अलविदा केलं। भारताला दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या दोघांनी मोठा निर्णय घेतला। रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्त झालेत। भारतानं 2007 नंतर T20 वर्ल्ड कप जिंकला। यानंतर दोन्ही दिग्गजांनी हीच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला। I thought it is the perfect situation for me and nothing better than winning the cup and saying goodbye. मॅच संपल्यानंतर विराटनं T20 मधून निवृत्तीची घोषणा केली। भारतासाठी हा T20 क्रिकेटमधला अखेरचा सामना होता। हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप होता। जे मिळवायचं होतं ते मिळालंय। आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा होता, आम्ही तो जिंकला। फायनल हरलो असतो तरीही निवृत्ती जाहीर करणारच होतो। पुढच्या पिढीनं T20 क्रिकेट पुढे घेऊन जायची वेळ आली आहे, असं म्हणत विराट कोहलीनं T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। त्यामुळे भारत T20 विश्वविजेता बनला असला तरी विराट रोहितच्या निवृत्तीनं एका युगाचा अस्त झालाय असं म्हटल्यास वावगं ठरू नये। भारतीय क्रिकेट संघाने तब्बल 17 वर्षांनंतर T20 विश्वचषक जिंकला आणि या विजयामुळे भारताचा गेल्या 13 वर्षांपासूनचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपला आणि या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। बार्बाडोसमध्ये भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच रोहित आपल्या भावनांना रोखू शकला नाही। शेवटचा चेंडू पडताच रोहित शर्मानं मैदानातच लोटांगण घातलं आणि जोरजोरात हात आपटून रडू लागला। बार्बाडोसच्या मैदानात तिरंगा रोवत रोहितनं भारत मातेला वंदन केलं। ज्या पिचवर फायनल खेळली गेली त्याच पिचची पवित्र माती आनंदानं चाखत अनोख्या पद्धतीनं हिटमॅननं कृतज्ञता व्यक्त केली। ICCनं हा खास व्हिडिओ शेअर केला। You know, the kind of care and commitment he's had to the team, the kind of energy he's had to spend, and he's never backed down from it. So for me, I think it's the person that I will remember the most. रोहितच्या कुटुंबियांसाठीही हा भावुक क्षण होता। रोहितनं विजयानंतर पत्नी रितिकाला मिठी मारत आनंद व्यक्त केला। रोहितनं लेक समायराला कडेवर आणि खांद्यावर घेऊन बार्बाडोसच्या मैदानात फेरी मारत जमलेल्या फॅन्सना अभिवादन केलं। विश्वचषक ट्रॉफी स्वीकारतानाही रोहितचा हटके अंदाज पाहायला मिळाला। प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सीच्या स्टाईलनं चालत रोहितनं T20 चषक स्वीकारला आणि सहकाऱ्यांसह सेलिब्रेशन केलं। नुकत्याच पार पडलेल्या IPL मध्ये रोहित शर्माला हटवून हार्दिकला कॅप्टन्सी देण्यात आली। त्यामुळे
हार्दिकला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. शिवाय मैदानातही हार्दिक विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कौटुंबिक पातळीवरही हार्दिकसाठी गेले काही महिने संघर्षाचे होते. व्योवन कसोटीचा काळ असतानाही हार्दिक पडल्यानं T20 विश्वचषक स्पर्धेत बॅट आणि बॉलनं सातत्यानं चमकदार कामगिरी केली. फायनलमध्येही त्याचीच प्रचिती आली. निर्णायक क्षणी हार्दिकनं तडाखेबाज बॅटिंग करणाऱ्या हेन्री कासनची महत्त्वाची विकेट घेतली. त्यानंतर निर्णायक आणि शेवटची ओव्हर टाकत भारताचा विजय सुकर केला. How life has been, this is something which was always a dream and it's the feeling which I can't describe because it has finally happened. या विजयानंतर हार्दिकलाही आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. गेल्या 6 महिन्यांचा काळ पाहता हा विजय विशेषतः माझ्यासाठी महत्त्वाचा. माझ्यासोबत काही गोष्टी अयोग्य घडल्या होत्या. मी त्या काळात एकही शब्द बोललो नव्हतो. मात्र मला माहिती होतं की मी सातत्याने मेहनत करत राहिलो तर मी झळाळून निघेन आणि मला हवं ते साध्य करेन, असं हार्दिकने म्हटलंय. यावेळी बोलताना हार्दिकच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याचवेळी कॅप्टन रोहित शर्मानं भाऊक हार्दिकच्या कामगिरीचं कौतुक करत प्रेमानं किस केल्याचं पाहायला मिळालं. बार्बाडोसमध्ये भारतीय क्रिकेट संघानं इतिहास घडवला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियानं तब्बल 17 वर्षांनंतर T20 विश्वचषकाला गवसणी घातली. या विजयासह कोट्यवधी भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. या विजयात क्रिकेटपटून इतकं श्रेय कोच राहुल द्रविडचं. त्यामुळेच की काय, कोहलीनं T20 विश्वचषक हातात देताच मिस्टर कूल द्रविडनं जोरदार गर्जना करत सेलिब्रेशन केलं. विश्वचषकाची फायनल मॅच ही द्रविडची कोच म्हणून शेवटची मॅच होती. त्यामुळे हा सामना जिंकत भारतीय क्रिकेटपटूंनी द्रविड गुरुजींना स्पेशल गुरुदक्षिणाच दिली आहे. विजयानंतर सर्व क्रिकेटपटूंनी द्रविड गुरुजींना खास स्टाईलमध्ये सलामी दिली. याच कॅरिबियनमध्ये 2007 साली वन डे विश्वचषकात द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तोच द्रविड कोच म्हणून भारतीय संघासोबत आला. रणनीती आणि डावपेचांच्या आधारे कोच द्रविडनं त्याच कॅरिबियनमध्ये T20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झालं. द्रविडला सारेच द वॉल म्हणतात. त्यामुळे 2 दशकं तो भिंत म्हणून राहिला आणि शिखर बनून निवृत्त झाला. लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे आता वाहत आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकांसाठी चांगलीच कंबर कसली. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करण्यात येते. विधानसभेचा कप जिंकण्यासाठी भाजपनं महायुतीतील मित्रपक्षांसोबत विजयाचा रोडमॅप तयार केला. सबका साथ सबका विकास या घोषणेप्रमाणे महायुतीमधील घटक पक्ष एकत्रितपणे विजयासाठी सज्ज झाले. टीम इंडियानं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जसा विजय खेचून आणला तसाच विजय मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं आतापासूनच बॅटिंग सुरू केली. आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे. विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल त्या दिशेने आम्ही अग्रसर झालो. त्यामुळे आगामी विधानसभेची मॅच कोण जिंकणार, लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होणार की महायुती कमबॅक करणार याची उत्सुकता लागली. एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षांपूर्वी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. शिंदे आपल्या समर्थकांसह आधी सुरत आणि तिथून गुवाहाटीला गेले. त्यानंतर राज्यात राजकीय नाट्य घडलं. एकनाथ शिंदे यांच्या याच बंडानंतर राज्यातील तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अल्पमतात आलं. या सर्व पार्श्वभूमीवर 29 जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता महायुतीची राज्यात सत्ता येऊन 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे वृत्तपत्रात जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. त्यात राज्य सरकारचं गुणगान करण्यात आलंय. यावरूनच संजय राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला. कसला उठाव त्यांचा, चोरांचा उठाव. हे बेकायदेशीर सरकार जन्माला आलं आणि ते बेकायदेशीर पद्धतीनं ऑक्सिजनवर टिकवलं. उबाटा सेनेने आपलं नाव रडकी सेना ठेवावं, शंकासुरांनी त्यांचं नाव रडकी सेना असं ठेवावं. उबाटा गट मला नाही वाटत तो राहील म्हणून विधानसभेला. काय महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या नेत्यांमध्ये दररोज संघर्ष झडत असतो. त्यातच विधानसभेची निवडणूक आता 3 महिन्यांवर आली आहे. त्यामुळे हा संघर्ष अजून तीव्र होत जाणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकाच लिफ्टमधून प्रवास झाला आणि यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूसही केली. मात्र या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर कायम आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली.
याचा निमित्त ठरलंय फडणवीस यांचं एक विधान। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार अमित साटम यांच्या उडान पुस्तकाचं लोकार्पण झालं। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला। मात्र या कार्यक्रमात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। फोटोग्राफीचा उल्लेख करत फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं। बात नहीं कर रहा हूं, पर एक एग्जांपल दे रहा हूं कि एक एक्स व्यक्ति है जिसको फोटोग्राफी में इंटरेस्ट है, उसका पैशन फोटोग्राफी है, वो मुख्यमंत्री बन जाए तो प्रॉब्लम होता है। ऐसा नहीं है कि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं, म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला। देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत। लिफ्टमधील भेटीमुळे फडणवीस ठाकरे यांच्यातील संवादाची कोंडी फुटल्याची चर्चा होती। मात्र फडणवीस यांच्या टोमण्यामुळे असंही काही नसल्याचं आणि त्यांच्यातील दुरावा कायम असल्याची चर्चा सुरू झाली। लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 240 जागा मिळाल्यात। एनडीएला 300 पारही करता आलं नाही। भाजपसह एनडीएतील मित्र पक्षांना 292 जागांवर समाधान मानावं लागलं। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं मात्र मोठी भरारी घेतली। या निकालात इंडिया आघाडीनं 237 जागा जिंकल्या। याच निवडणुकांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परखड भाष्य केले। अमेरिकेतील सॅन होजे इथं प्रकट मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी बेधडक वक्तव्य केलं। यंदाच्या लोकसभेच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं असल्याचं म्हणत त्यांनी राजकीय पक्षांना सुनावलंय। यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना एका वाक्यात टोला लगावला। कारण आता जे काही सुरू आहे ते काही, पण मला ज्या प्रकारचा निकाल लागला, सगळ्यांना व्यवस्थित जमिनीवरती आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे। विधानसभा निवडणुकांआधीच पवार आणि राज ठाकरेंमध्ये जुंपली, त्यामुळे आगामी काळात या दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत। लोकसभा निकालानंतर देशात एनडीएचं सरकार आलं। नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। भाजपला स्पष्ट बहुमत नसलं तर जेडीयू आणि या टीडीपी या एनडीएमधील घटक पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर एनडीए पुन्हा सत्तेत आली आहे। मात्र जेडीयूची सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसंच टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांचं आजवरील राजकारण पाहिल्यास काहीही घडू शकतं। त्यामुळे दोन्ही नेत्यांना किंगमेकर असं म्हटलं जातं। त्यातच या दोन्ही पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात हवा तसा वाटा मिळाला नसल्याची चर्चा आहे। त्यामुळेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला। अब नीतीश कुमार की तबीयत, उनकी हेल्थ, उनकी मानसिकता बहुत ही खराब है। अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाती, और मोदी और शाह जी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं। पवारांनी संजय राऊत यांचा दावा फेटाळल्यानं उलटसुलट चर्चा रंगल्या। लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले, तर राजकीय पक्षांनी देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली। दुसरीकडे विधानसभेच्या तोंडावर गाठीभेटींचं सत्र वाढल्याचं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत। पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 16 नगरसेवकांनी रविवारी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। नगरसेवकांनी आम्हाला लोकांची भेट घेतली आणि आनंद आहे की त्या सर्वांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं। हे सर्व नगरसेवक 5 जुलैला घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर थोरले पवार अजित पवारांना मोठा धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे। अमेरिकेत सॅन होजेला बृहण महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या वर्षीच्या अधिवेशनाला राज ठाकरे उपस्थित होते। यावेळी राज ठाकरेंची एक प्रकट मुलाखत तिथे पार पडली आणि त्यात राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे प्रकरणाची राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चा झाली। अल्पवयीन आरोपीच्या कारनं दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला। यानंतर अल्पवयीन आरोपीला जामीन देताना निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती। याचा संदर्भ घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली। ती केस कोर्टात गेल्यावरती कोर्ट सांगतो, जज सांगतो, तिथला मॅजिस्ट्रेट की 300 शब्दाचा निबंध लिहून दे। पैशाचा देणघेण झाल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट कोर्टामध्ये होऊ शकत नाही। अशा घटना घडल्यास विश्वास ठेवायचा कोणावर असा सवाल ही राज यांनी उपस्थित केला। कोणावरती जर समजा या सगळ्या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडाला तर आपण अराजकाकडेच जाणार, अजून कुठे जाणार।
पोलिसांवर हात उचलण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्यात। या घटना गंभीर असल्याचंही राज ठाकरे यांनी नमूद केलं। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं। यातच आता संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं। संभाजी भिडे दरवर्षी पुण्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात धारकऱ्यांसोबत सहभागी होतात। रविवारी याच सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संभाजी भिडे पुण्यात पोहोचले। यावेळी संभाजी भिडेंनी स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त विधान केलं। आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्टला, हे दळभद्र हाणक स्वातंत्र्य जमत नाही। संभाजी भिडे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी वटपौर्णिमेबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले। वटसावित्रीच्या पूजेला नट्याने जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनी जाऊ नये। संभाजी भिडे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। सगळे सोयरीची अंमलबजावणी आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे। रविवारी मनोज जरांगे बीडमध्ये पोहोचले। शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी जरांगे बीड दौऱ्यावर होते। यावेळी जरांगे यांनी विनायक मेटेंच्या कार्याचा उल्लेख केला। याचवेळी माथुरी दंगलीवरून जरांगे यांनी भुजबळांवर गंभीर आरोप केला। हे छगन भुजबळनं सांगितलं तुम्ही तिथं जाऊन गाड्या फोडा, सत्ता माझ्या हातात आहे, देवेंद्र फडणवीस मला भेटतोय, तशी कुजबूज आहे। आमच्या भुजबळनं सांगितलं असं की तुम्ही आधीच गाड्या घेऊन जा, तिकडं राडा काढा, तुमच्या गाड्या तुम्हीच फोडा, मराठ्यांचे लोक मी गुतवतो। यावेळी जरांगे यांनी भुजबळांचा मुकादम असा उल्लेख केला। व्हायला राय तसं हे त्यांनी नुसत्या काड्या लावायला ठेवलीत, काही त्यांनी असे केले, त्याच्यामुळे आम्ही त्यांना दोषच देणार नाही। ते सगळा करीता मुकादम ते आमच्या मुकादमावर देणार। या आरोप प्रत्यारोपांमुळे पुन्हा एकदा जरांगेंविरुद्ध भुजबळ संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील बुशी धरण ओव्हरफ्लो झालं आणि लोणावळा परिसरात जो आहे तो शुक्रवार शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे बुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलं। त्यामुळे सुट्टीचा रविवार एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांनी बुशी डॅमवर मोठी गर्दी केली। पावसाळ्यात लोणावळ्याचं वातावरण आल्हाददायक असतं, त्यामुळे हजारो पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात। मात्र काही पर्यटक जीवावर बेतणारे खेळ करतात। मात्र हीच हुल्लडबाजी पर्यटकांच्या जीवावर बेतल्याचं पाहायला मिळालं। अशीच घटना रविवारी पुन्हा एकदा घडली। बुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं। याच ठिकाणी अन्सारी कुटुंब वर्षा विहारासाठी आलं होतं। पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्याकरता ते तिथं पोहोचले। मात्र पाण्याचा प्रचंड वेग असल्यानं अन्सारी कुटुंबातील 5 जण वाहून गेलेत। यात लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे। एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 5ही जण वाहून गेल्याची माहिती मिळते। लोणावळ्यात दरवर्षी अशी परिस्थिती बघायला मिळते। त्यामुळे बुशी डॅमवर वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी अतिउत्साह टाळावा असं आवाहन करण्यात येत आहे। येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या या पंढरपूरला जात असतात। पंढरीला जाणारी आषाढी वारी ही महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून चालत आलेली महत्त्वाची परंपरा राहिली आहे। पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो। या वारीत आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहभागी होणार असल्याची चर्चा आहे। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सावळ्या विठुरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याकरता काँग्रेसने ही रणनीती आखल्याची चर्चा आहे। राहुल गांधींसोबत शरद पवार ही वारीमध्ये पायी चालणार असल्याची चर्चा होती। बारामती ते सणसडपर्यंत 17 किलोमीटर पवार चालणार असल्याचं बोललं जात होतं। मात्र खुद्द शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळलंय। ही वारी जशी पंढरपूर जाते तशी माझ्या गावावरून जाते आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी थांबणार आहे त्यांच्या स्वागतासाठी। वारीत चालणार असून वारीचं स्वागत करणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं। आता राहुल गांधी वारीत सहभागी होणार का याकडे लक्ष लागलं। आषाढी वारीसाठी संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्यात। संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पंढरपूरच्या वारीसाठी शुक्रवारी देहूमधून प्रस्थान ठेवलं, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पुण्याच्या दिशेनं निघाली आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचवडहून कासारवाडी मार्गे शिवाजीनगर चौकात दाखल झाली आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून विश्रांतवाडी मार्गे शिवाजीनगर चौकात दाखल झाली आहे। या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती। पुण्यात या दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यात आलं। दोन्ही पालख्या संगमवाडी पुलाजवळ भेटीसाठी एकमेकांना सामोरे आल्या। त्यावेळी विलोभनीय दृश्य तयार झालं। या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची अलोट गर्दी झाली। लाखो वारकरी दाखल झाल्यानं पुण्यनगरीत चैतन्याचं वातावरण निर्माण झालं।
पंढरपूरच्या वारी दरम्यान माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्यांची होणारी ही पहिली भेट असते। त्यानंतर या दोन्ही पालख्या वाखरीत एकत्र येतात। ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या आता 2 दिवस पुण्यात मुक्कामाला आहेत। माऊलींची पालखी विठोबा मंदिरात तर तुकोबारायांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरात विसावणार आहे। आणि या सगळ्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत आणि उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन घडामोडींसह, कारण घडामोडी अगदी वेगाने घडलेल्या असतील, ज्याबद्दल मोठी चर्चा असेल आणि शिवाय प्रतिक्रिया देखील व्यक्त होत असतील। पुन्हा एकदा अशाच प्रकारे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस पद्धतीने 100% बातम्यांमध्ये उद्या भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।